नमस्कार. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनानिमित्त अशी मस्तपैकी नारळाची बर्फी करणार आहोत. कलर पण फार सुरेख आला आहे आणि तितकीच ती चविष्ट आणि खुसखुशीत झाली आहे. ही बर्फी पारंपरिक पद्धतीने थोड्या वेगळ्या चवीची मस्त अशी करणार आहोत, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपीला सुरुवात करूया. पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप घ्या. त्यामध्ये 2 वाटी ओलं खोबरं घाला. खोबरं किसताना एकदम बारीक किसा. त्याच वाटीने त्याच प्रमाणात 2 वाटी साखर घाला. खोबऱ्याची वडी पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत होण्यासाठी पाव वाटी दूध घाला. दुधाबरोबर थोडी साय असेल तीही घातलीत तरी चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून 10 मिनटं असंच ठेवून द्या. 10 मिनटं झालेत. गॅस पेटवून हे शिजायला ठेवलं आहे. सुरुवातीला गॅस मोठा ठेवला आहे आणि सतत ढवळत राहायचं. ज्या थाळीमध्ये वडी थापायचे त्यालासुद्धा तूप लावून घेते. दूध, साखर आणि खोबरं 10 मिनटं भिजत ठेवल्यामुळे साखर लवकर वितळले आणि लवकर पातळ झाले. त्यामुळे हे सारण लवकर घट्ट होत येते. गॅस जरा बारीक केला आहे. ताटावर असं पिस्त्याचा क्रश करून घेतला आहे. सारण पण घट्ट होत आलं आहे. पुन्हा गॅस मध्यम आचेवर ठेवला आहे. त्यामध्ये वेलची जायफळची पूड घालते. थोडंसं तूप घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. गोळा छान झालेला आहे. एक चमचा उभा करून बघितला. चमचा अजिबात पडला नाही, म्हणजे आपलं हे सारण वडीसाठी व्यवस्थित तयार झालं आहे. सारणाचे 2 भाग केलेत. एक भाग आहे तो या ताटावर थापून घेते. स्पॅच्युलाने असं पसरून घेतलं आहे आणि लगेच बघा कसं कोरडं झालं. आता हे उरलेलं सारण आहे, त्यामध्ये वेगळ्या फ्लेवरसाठी 6 चमचे रोज सिरप घालते. यामध्ये हे सिरप व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गॅस पेटवा. गॅस मंद आचेवर ठेवून पटकन सिरप असं मिक्स झाल्यावर सारण गरम होतं आणि त्याचा गोळा तयार होतो. आता हा गोळा ताटावरच्या लेअरवर पसरून घेते. अशी डबल लेअरची खोबरावडी करताना ही कृती फटाफट करा. त्यावर ड्रायफ्रूट्स किंवा गुलाबाच्या पाकळ्या किंवा चांदीच्या वर्कनी तुमच्या आवडीनुसार सजावट करा. यावर मी पिस्ता क्रश केला आहे. 3-4 मिनिटांनी हे सेट झाल्यावर लगेच कटिंग करून घ्या आणि थंड झाल्यावर ह्या वड्या सहज निघतात. हे बघा, थंड झाल्यावर ह्या अशा वड्या आपोआप निघाल्या. कोकणातील पारंपरिक खोबरावडीमध्ये रोज सिरप घालून केलेली खोबरावडी अतिशय सुंदर झाले. वडीचा रंग आणि चव अप्रतिम आहे. मिठाई बाहेरून आणण्यापेक्षा नक्की अशी मिठाई घरी करून बघा. तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. याआधीच्या नारळी भात खोबरावडीसाठी मधूच किचनला सर्च करा. धन्यवाद.